म्हणजे हा सगळा भूलभुलैया एवढा हे थोतांड आहे. पण एक लक्षात घ्या की पूर्वी म्हणजे अजूनही होत असतील जादूचे प्रयोग. तुम्ही पाहिलेत जादूचे प्रयोग? अरे हो की नाही? अरे नसेल तर नाही सांगा, ते करतात ते बघा. आता आता दिल्लीत सुरत जादूचे प्रयोग. जादूचे प्रयोग म्हणजे काय? मी लहानपणी बघायचो. तो जादूगार यायचा, टोपी दाखवायचा, अशी रिकामी आहे ना टोपी, हो, मग काहीतरी त्याच्यावर फडकं टाकायचा, एक मंत्र म्हणायचा आब्राकाडाब्रा, हात घालायचा आणि कबूतर काढून सोडून द्यायचा. आपण म्हणायचो अरे काय अचाट माणूस आहे, रिकाम्या टोपीतून कबूतर काढलं, माझं मत यालाच. पण त्यावेळेला हे लक्षात येत नाही की कबूतर उडून गेलं, टोपी आपल्याला घातली. ही टोपी घालण्याचा प्रकार आहे अर्थसंकल्प म्हणजे. हे अशा सगळ्या काही आता भूलभुलैया काढतील. अमुक आता तुम्हाला हे देणार, हे महिलांना काय आता फुकटामध्ये पाहिजे तर गॅस सिलेंडर देतील. पण मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किमती दुपटीने तिपटीने वाढतील. तरुणांना आम्ही नोकऱ्या देणार. अहो 10 वर्ष हेच ऐकत आलोय. 10 वर्ष केलंत काय तुम्ही? आम्हाला आता तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाहीये. आता जे मी तुम्हाला सांगणार आहात, तुम्ही मगाशी गीतेसाहेब बोलत असताना जोरात सांगितलं तो हो, ते खरंच काम करणार आहात? काय करणार? काय काम करणार? नाही गाडायचं तर तसं नाही, आधी खड्डा खणायला लागेल. त्या खड्ड्या खणण्याचं काम आता तुम्हाला पहिले 1 महिनाभर करावं लागेल. मग गाडून त्याच्यावरती आपल्या मतांची माती टाकावी लागेल, तर ते गाडले जातील. पण हा जर खड्डा खणायचा असेल तर आता तुम्हाला घराघरात जावं लागेल. जसं 2014 साली चाय पे चर्चा झाली होती. तुमच्या गावात झाली असेल नसेल कल्पना नाही. आता चहा पण महागला, साखरही महागलं, दूधही महागलं, पाणी शुद्ध येते की नाही. पण आम्ही आता याच्या पुढे तुम्हाला चहा देऊ. आता प्रत्येक ठिकाणी जाऊन गेल्या 10 वर्षातल्या या सरकारच्या कामाचा आढावा घ्या. 10 वर्षे यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते अर्थसंकल्प प्रत्यक्षात किती उतरले. 2014 आणि 2019 ज्या काही त्यांनी जाहीरनाम्यातनं थापा मारल्या, त्या थापा किती प्रत्यक्षात आल्या. अगदी महिलांना सुद्धा महिलांच्या योजना मिळाल्या क्या? तरुणांना नोकऱ्या मिळाल्या का? शेतकऱ्यांना आपत्ती काळामध्ये संकटामध्ये मदत मिळाली का?